गोष्टी मी करीन, ढगांचेही चुंबन घेईन, कुणीही अडवू शकणार नाही, मनी दृढ निश्चय हा करीन. एअर होस्टेस मला बनायचंय, एअर होस्टेस स्वप्न माझे, कवेत घेईन सारे आकाश. हाच प्रश्न मी तुला विचारू इच्छिते आर्यन, की असं काय एवढं झालं होतं म्हणून तुला हे घर सोडून जावं लागलं? मिस खंबाटा, यात विचारायचं काय? सगळं साफ साफ दिसतंय. नशीब चांगलं होतं रमाकांत भाऊंचं, जे आर्यन आणि मानसी पळाले नाहीत आणि परत निघून आले. नाहीतर रमाकांत भाऊंना तर सारं आयुष्य जेलमध्ये दळणदळावं लागलं असतं. मला माफ करा पप्पा. सोड पप्पा, मी असं काही केलं नाही पप्पा, जे पाप असेल. प्रिया, काय मी मानसीशी बोलू शकतो? आता बोलून काय फायदा मिस्टर आर्यन? जे व्हायचं होतं होऊन गेलं ते. प्रिया, आमची जेवढी नालस्ती करायची होती ती तुमच्या दीदीने केलेली आहे. माझ्या पालन पोषणात अशी काय कमी होती आर्यन, म्हणून आज तू माझ्यापासून तोंड फिरवतोयस? नाही दीदी, आता प्रत्येक लाटेशी मी स्वतः सामना करेन. मी हा निर्णय घेतलेला आहे. माझं घर मी आता स्वतः उभं करेन. आता प्रत्येक लाटेशी मी स्वतः सामना करेन. मी हा निर्णय घेतलेला आहे. माझं घर मी आता स्वतः उभं करेन आणि त्या घरामध्ये माझ्यासोबत असेल मानसी. ह्या घरामध्ये तेच होईल जे मी बोलेन. मला वाटतं माझं म्हणणं नीट नाही ऐकलंस. मी ह्या घराबद्दल बोलत नाहीये, मी माझ्या घराबद्दल बोलतोय. ह्या घरामध्ये तेच होईल जे तू सांगशील, जी तुझी मर्जी असेल. पण माझ्या घरामध्ये फक्त माझी मर्जी चालेल. तुला नेमकं काय म्हणायचं आर्यन? तू बरोबर समजलीस दीदी. जर तू मानसीला नाही स्वीकारलंस तर मी हे घर सोडून निघून जाईन. तसं पण मी त्याच दिवशी निघून गेलो होतो. ते तर मानसीमुळे मी परत आलो. आज मानसीच्या कपाळावर एक कलंक लागलेला आहे आणि तो कलंक धुवून काढण्यासाठी मला मानसीशी लग्न करावंच लागेल. वाह, क्या बात है, क्या बात है. मानसीच्या चालीला मानलं पाहिजे, खरंच मानलं पाहिजे. मिस खंबाटा, तुम्ही अगदी बरोबर बोलायचात. असे छोटे आणि नीच लोकच असे कारनामे करू शकतात. आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ते कुठल्याही थरापर्यंत जाऊ शकतात, कुठल्याही थरापर्यंत. स्वतःच्या मर्जीने तिने तुझ्यासोबत रात्र घालवली आणि आता त्या रात्रीची किंमत मागतेय ती. आपली सीमा ओळखून वाग सानिया. सीमा ओळखून मी वागू? सीमा तर तू पार केल्यास आर्यन. तिच्या कपाळावरचा कलंक धुण्यासाठी तू आम्हाला सगळ्यांना सोडून द्यायला तयार आहेस? आर्यन, तुला समजत नाहीये, तिने तुला फसवलंय. मानसीला नीट समजून घेण्यासाठी मला तुझ्या सल्ल्याची गरज नाहीये सानिया. ती स्वतःचा जीव देईल, पण आपल्या प्रेमावर धोका आणि कपटाचा कलंक कधीच नाही लागू देणार. ठीक आहे,
जर जीव देणं ही प्रेमाची कसोटी आहे तर आज हे साबित होऊनच जाईल की कोणाच्या प्रेमात खरेपणा आहे आणि कोणाच्या प्रेमात ताकद आहे. सानिया जाऊ दे दीदी तिला. जीव देण्याच्या वातावरण आणि जीव देणं यामध्ये खूप फरक असतो. आर्यन तू थांबव तिला. ती काहीतरी करून बसेल. ती काही नाही करणार ती. काही सुद्धा नाही करणार. टू मच. एसी हॉलमध्ये बसून प्लॅनिंग करणं काळजी करणं नसतं सानिया. काळजी करणं कशाला म्हणतात हे मी आता बघून आले. घाणेरडे तर तुझे विचार आहेत सानिया. त्यामुळेच तू ह्यावर काही चांगला विचार करू शकत नाही. आज जर मी परत आलोय तर फक्त मानसीचा सच्चेपणा, तिचा प्रामाणिकपणा आणि आमच्या प्रेमाखाली. पळून जाण्याचा विचार तर आलाच, पण मानसीच्या मनात नाही, माझ्या मनामध्ये. तिने तर मला परत पाठवून दिलं या एंगेजमेंट रिंगची आठवण देऊन जी तू मला घातली. सानिया, सानिया, मानसीला नीट समजून घेण्यासाठी मला तुझ्या सल्ल्याची गरज नाहीये सानिया. ती स्वतःचा जीव देईल, पण आपल्या प्रेमावर धोका आणि कपटाचा कलंक कधीच नाही लागू देणार. आज जर मी परत आलोय, ती स्वतःचा जीव तर फक्त मानसीचा सच्चेपणा आणि प्रामाणिकपणा आणि आमच्या प्रेमाचा कलंक कधीच नाही लागू देणार. आज जर मी परत आलोय, ती स्वतःचा जीव तर फक्त मानसीचा सच्चेपणा आणि प्रामाणिकपणा आणि आमच्या प्रेमाचा कलंक कधीच नाही लागू देणार. आपल्या प्रेमावर धोका आणि कपटाचा कलंक कधीच नाही लागू देणार. सानिया, दरवाजा उघड. सानिया, सानिया, दरवाजा उघड. सानिया, सानिया, दरवाजा उघड. हे बघ, वेडेपणा करू नकोस. दरवाजा उघड. काहीतरी केलं पाहिजे सानिया. तुला काहीतरी केलंच पाहिजे. कम ऑन सानिया. जर आर्यनला मिळवायचं असेल तर मिस खंबाटांना कमकुवत करावंच लागेल. आणि ह्यासाठी मला मरण्याचं नाटक करावंच लागेल. सानिया, दरवाजा उघड. ओ गॉड. सानिया, जीव देण्याची धमकी तर दिली आहे मी, पण जीव देणं किती कठीण असतं. काय करू? या आधी की मिस खंबाटात दरवाजा तोडून आत येईल, मला हे नाटक करावंच लागेल. पण काय करू? हिम्मत नाही होते. सानिया,
सानिया, वेडी झालीस का तू? डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल तुला. आर्यन, चला सांभाळून. सानिया, जरा लवकर करा. सानिया, घेऊन जात मध्ये. मिस खंबाटा, ही पोलीस केस आहे. या मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. जर काही झालं तर मी फसेन यामध्ये. डॉक्टर, तुम्ही फक्त हिचा जीव वाचवा. इथे जे काही होईल ते हँडल करण्यासाठी मी आहे ना. तुम्ही प्लीज आत जा, प्लीज. कसं बेरहमीने मारलंय त्या जालिम लोकांनी. पण त्यांना दोष देऊन काय होणार? आपले कोण लागतात ते? पोलिसांनी तर तेच केलं जे ते नेहमी करत आलेत. दोषी तर ते लोक आहेत ज्यांनी आपल्या बरोबर विश्वासघात केला, ज्यांनी आपल्या भरोशाचा, आपल्या प्रेमाचा गैरफायदा उचलला. आपल्याला तोंड दाखवायच्या लायकीच नाही सोडलं. अरे प्रिया, तू किती चांगलं ड्रॉइंग काढलंयस. चल आपण प्लेन उडवायला जाऊ. तुला तर सारखं सारखं प्लेनच उडवायला आवडतं ना. अरे चल ना. बाळा, तू रडतेस का? माझा बावला हरवला. बाहुला हरवला? अरे तुझा बाहुला मग काय झालं बाळा? मी तुला खरा खुरा बाहुला आणून देईन. खरंच? अगदी कोरा पान, एकदम तुझ्यासारखा सुंदर. मग मी आणि माझ्या वडिलांनी मिळून एक छोटस रोपटं लावलं आणि मी त्याला रोज पाणी द्यायचो. आणि आता ते एवढं मोठं झालं. अगदी त्याचप्रमाणे हे रोपटं सुद्धा मोठं होईल अगं. पण याची जबाबदारी तुझी आहे. मीच का? प्रिया का नाही? कारण की तू मोठी आहे. मोठ्यांची जबाबदारी असते. आणि माहितीये बाळा, मला वाटतं या झाडाची जबाबदारी तू घे. म्हणजे या झाडाची मुळं आणि पाया एवढा मजबूत होईल की मोठं होऊन या घराला सावली देऊ शकेल. बालपणापासून ते मोठे होईपर्यंत प्रत्येक आई बाबांचा हाच प्रयत्न असतो की त्यांच्या मुलांच्या डोळ्यांमध्ये कधीच अश्रू नको यायला. आई बाबांना त्यावेळी हे कुठे माहित असतं हो की मोठे झाल्यावर हीच मुलं आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू आणतील.
मुलांना दोष देऊन तरी काय फायदा शांती? चूक आपल्याकडूनच कुठेतरी झाली. हं. नाही नाही, आपल्याकडून नाही, फक्त माझ्याकडून चूक झालेली. अगं तू तर मला सावध पण केलं होतंस की मी विश्वास ठेवू नये अंधपणाने म्हणून. तेच झालं. अगदी आंधळा झालो होतो. आपल्या मुलीवर जबाबदाऱ्यांचं ओझं टाकून मी माझे डोळे बंद करून घेतले होते. माझ्या हरण्याचं कारण पण हेच आहे. चूक माझ्याकडूनच झाली आहे शांती, माझ्याकडूनच झालेली आहे. तू बरोबर बोलली होतीस की जबाबदारी आणि विश्वासाचं ओझं लादल्यावर माणसाची पावलं डगमगतात सुद्धा. मग चूक कोणाकडून झाली अगं? माझ्याकडून. मीच माझ्या मुलीवर सगळ्या जबाबदाऱ्यांचं ओझं टाकलं. तिला विचारलंही नाही की ती बिचारी हे ओझं उचलू शकणार आहे की नाही. चला हो, मी तुम्हाला गरम पाण्याचा चांगला शेक देते. हं, या. दीदी, पास आर्यन पास. हे सगळं तुझ्यामुळेच झालंय. माझ्यामुळे? अरे मी सांगितलं होतं तिला की जाऊन तुझा जीव दे. प्रवोक तर तूच केलं होतंस ना. हा त्याचाच परिणाम आहे. आणखी किती पुरावा द्यावा तिने की तिला तू किती आवडतोस ते? आवडणं आणि प्रेम करणं यात फरक असतो दीदी. हा तर वेडेपणा आहे. हा वेडेपणा नाही आर्यन. हा तिचा एक प्रयत्न आहे तुला समजवण्याचा की तू किती चुकीचा आहेस आणि ती किती बरोबर आहे. इतकाही इन्सेन्सिटिव्ह नको हो आर्यन. आज ती जीवन मरणाची लढाई लढतीये आणि तू मला इथे प्रेम आणि आवड ह्यातला फरक सांगत बसलायस. काही अंदाज आहे का तुला की किती प्रॉब्लेम मध्ये आहोत आपण? जर सान्याला काही सुद्धा झालं ना तर आपण दोघं कायद्याच्या कचाट्यात फसू शकतो. पूर्ण रात्र सरून आता सकाळ झाली आहे आणि तुम्ही लोक अजून सुद्धा इथेच आहात. स्ट्रेंज. डॉक्टर, जोपर्यंत आम्हाला सान्याच्या तब्येतीची माहिती नाही मिळत तोपर्यंत आम्ही घरी कसं काय जाऊ शकतो? करेक्ट. मी तुम्हाला गुड न्यूज देतो. शी इज आउट ऑफ डेंजर. ती शुद्धीवर आली. यू कॅन गो अँड सी. थँक्यू. यंग मॅन, नवरा बायकोमध्ये भांडणं तर होतच असतात. यू शुड टेक एक्स्ट्रा केअर ऑफ हर. ओके? सर्वांना माहिती आहे की सान्या तुझी होणारी बायको आहे. पण सगळ्यांना हे नाही माहीत की तुझं मन कुठेतरी दुसरीकडे गुंतलंय. आज जाऊया. कदाचित तुला बघून तिच्यामध्ये जगण्याचा नवा हुरूप येईल. चल. ह्यावेळी आर्यनचं सान्याला भेटणं बरोबर ठरणार नाही.
कदाचित सगळ्या गोष्टी आणखीनच बिघडून जातील आणि मला हे आणखी बिघडवायचं नाहीये. आर्यन थांब. आर्यन, कदाचित ह्यावेळी तुझं सानेला भेटणं बरोबर नाही होणार. जर ती रिॲक्ट झाली तर असं नको व्हायला की तिची तब्येत आणखीन बिघडेल. आणि आता मी कोणतीच रिस्क नाही घेऊ शकत. यू डोंट वरी आर्यन, मी तिला समजावून बघ नीट. ओके. गोष्टी मी करीन, ढगांचेही चुंबन घेईन.